अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. पितृपक्ष हा आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र काळ मानला जातो. या काळात आपण आपल्या पूर्वजांना आठवतो, त्यांचे स्मरण करतो आणि त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण व दान करतो. दत्तगुरूंच्या उपदेशानुसार हा काळ आत्मशुद्धीचा आणि कृतज्ञतेचा पर्व आहे. पण या काळात काही चुका टाळल्या नाहीत तर पूर्वजांची कृपा मिळण्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून पितृपक्षात कोणत्या चुका टाळाव्यात आणि दत्तगुरू काय मार्गदर्शन देतात हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. नंबर 2. चुकांची जाणीव का महत्त्वाची आहे. अनेक वेळा लोक पितृपक्षात काही गोष्टी नकळत करतात, ज्यामुळे कर्मबंधन वाढते. दत्तगुरू सांगतात की अज्ञानातून केलेली चूकही परिणामकारक असते. म्हणून प्रत्येकाला योग्य ज्ञान मिळणे आवश्यक आहे. जेव्हा आपण चुकांची जाणीव ठेवतो तेव्हाच आपण योग्य कृती करू शकतो. आपल्याला पूर्वजांचा सन्मान करताना श्रद्धा असली पाहिजे, पण शास्त्रवचन आणि परंपरेनुसार आचरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हाच जाणीवपूर्वक मार्ग आपल्याला खऱ्या अर्थाने पितृप्रीतीकडे घेऊन जातो. नंबर 3. पहिली चूक उदासीनता, विसरभोळेपणा. पितृपक्षात सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या पूर्वजांना विसरणे किंवा या काळाला महत्त्व न देणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक लोक हा काळ साधारण किंवा दिवसांसारखा घालवतात. दत्तगुरू सांगतात की ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवले त्यांना विसरणे म्हणजे आत्मिक अधपतन आहे. म्हणून पितृपक्ष विसरू नये. किमान एक दिवस तरी श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. उदासीनतेने वागल्यास पूर्वजांची अप्रीती होऊ शकते. नंबर 4. दुसरी चूक शुद्धतेचा अभाव. या काळात शुद्धता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक लोक श्राद्ध काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. शुद्ध वस्त्रे, शुद्ध अन्न आणि शुद्ध मन ह्या 3 अत्यावश्यक गोष्टी आहेत. शुद्धतेतूनच देवता आणि पितरांचा आशीर्वाद उतरतो. म्हणून या काळात मद्य, मांसाहार किंवा अपवित्र वस्तू टाळणे आवश्यक आहे. तसेच घरातील वातावरण स्वच्छ ठेवणे आणि मनातही पवित्रता राखणे ही पितृप्रीतीसाठी मूलभूत अट आहे. नंबर 5. तिसरी चूक श्राद्धाचे महत्त्व कमी लेखणे. श्राद्ध कर्म ही फक्त औपचारिकता नाही, तर पूर्वजांच्या आत्म्याचे समाधान करणारी प्रक्रिया आहे. आजकाल अनेक लोक श्राद्ध म्हणजे अंधश्रद्धा असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. दत्तगुरू सांगतात, श्रद्धा नसेल तर श्राद्ध निरर्थक ठरते. म्हणून श्रद्धेने आणि भावनेने केलेले श्राद्ध अत्यंत प्रभावी ठरते. श्राद्ध टाळणे ही मोठी चूक आहे. आपण श्राद्ध केले नाही तर आपल्या वंशपरंपरेत असंतुलन निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवरही होतो. नंबर 6. चौथी चूक अन्नाचा अपमान. श्राद्ध काळात बनवलेले अन्न हे देवतुल्य असते. अनेक लोक श्राद्धांचे अन्न वाया घालवतात. पवित्रतेने न खाता सहज उधळपट्टी करतात. दत्तगुरू सांगतात, अन्न ब्रह्म आहे, त्याचा अपमान म्हणजे ब्रह्माचा अपमान. म्हणून श्राद्धाचे अन्न आदराने, शांतपणे आणि योग्य पात्रांना द्यावे. अन्न फेकून देणे, नासाडी करणे किंवा उच्चकल्पने खाणे या चुका टाळाव्यात. अन्नाला आदर दिला की पूर्वज समाधानी होतात आणि आपल्याला आरोग्य व संपन्नता प्राप्त होते. नंबर 7. पाचवी चूक दान धर्म टाळणे. पितृपक्षात दानाला विशेष महत्त्व आहे. या काळात गरीब, गरजू किंवा ब्राह्मणाला दान केल्याने पूर्वजांची कृपा सहज मिळते. पण आजकाल अनेक लोक दान करायची काय गरज आहे असा विचार करून हा धर्म टाळतात. दत्तगुरू म्हणतात, दानातून पितृकृपा वाढते. दान म्हणजे फक्त पैसा नव्हे तर अन्न, वस्त्र किंवा ज्ञान यांचेही दान करता येते. दान टाळणे म्हणजे स्वतःच्या पूर्वजांच्या स्मृतींना अपमान करणे आहे. म्हणून नेहमी दान करावे. नंबर 8. 6वी चूक स्वार्थीपणा आणि दिखावा. श्राद्ध कर्म किंवा पितृपक्षाची विधी हे आत्मीयतेने करावेत.
पण काही लोक केवळ समाजाला दाखवण्यासाठी मोठा खर्च करतात किंवा स्वार्थी हेतू ठेवतात. दत्तगुरू सांगतात, जिथे दिखावा आहे तिथे पितृप्रीती नाही. म्हणून पितृपक्षात स्वार्थ, अहंकार आणि दिखावा टाळावा. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अंतःकरणातील भावनाच पूर्वजांना पोहोचतात. त्यामुळे श्राद्ध हे पवित्र कर्तव्य समजून केलं पाहिजे.